छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती. राजाराम महाराज अवघे 19 वर्षांचे होते. त्यांना राजकारणाचा युद्धाचा अनुभव नव्हता. अशा काळी 5 एप्रिल 1689 ला राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि ते प्रतापगडावरती गेले. मोगली सेना त्यांच्या मागे मागे प्रतापगडावरती गेली. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावामध्ये मोगली सेनेची छावणी पडली. या काळात राजाराम महाराजांसोबत फारसे सैन्य नव्हते. प्रतापगडावरती शिबंदी घेऊन राजाराम महाराजांनी या मोगली सेनेवरती हल्ला केला. राजाराम महाराजांच्या आयुष्यातील ही पहिलीच लढाई होती. या लढाईमध्ये राजाराम महाराज हत्तीवरती स्वार होऊन लढले. मराठ्यांच्या एखाद्या छत्रपतीने हत्तीवरती स्वार होऊन केलेली ही पहिली आणि शेवटची लढाई. या लढाईमध्ये राजाराम महाराजांना माघार घ्यावी लागली. मात्र मराठ्यांचा छत्रपती एवढ्या कठीण प्रसंगामध्ये देखील मोगली सेनेवरती चालून जातोय, यामुळे मराठी सैन्यामध्ये नवचैतन्य संचारले. या लढाईबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. ही लढाई 10 जून 1689 रोजी घडली आणि या लढाईनंतर राजाराम महाराजांनी पुढे काही दिवसांनंतर प्रतापगड सोडला आणि ते वसोट्यावरती निघून गेले.